हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज आपण नाश्ता बघणार आहोत. नाश्ता म्हणा, तुम्हाला संध्याकाळी काय खायचं असेल चवीचं तर असं टाईमपाससाठी म्हणा, पण वेळ लागतो. टाईमपास म्हटलं तरी असं काही लगेच होत नाही. आपण छोले पॅटीस बघणार आहोत. छोले रात्री भिजत घातले होते. आता मी पुढची सगळी प्रोसेस सांगते तुम्हाला. चला बघूया. हे छोले आहेत, रात्री भिजत घालायचे. रात्रभर भिजले की आपण सकाळी कुकरला लावायचे. आता तुम्हाला किती जणांची बनवायचे आहेत तशा पद्धतीने घाला. माझे जवळजवळ पाव किलो घातलेत. 4 बटाटे घातलेत. आपल्याला छोले पॅटीस बनवायचे तर पॅटीससाठी आपण बटाटे घातलेले. आता हे बटाट्यांवर थोडं मीठ घालायचं आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या. बटाटा आपला थोडा शिजला. हे छोले आपले रात्रभर भिजले होते, ते छान कुकरला लावायचे. थोडंसं मीठ टाकायचं, हिंग टाकायचं आणि शिट्ट्या करायच्या. 1 शिट्टी कमी गॅसवर करायची आणि मग 3 शिट्ट्या फास्ट गॅस करून करायचं. म्हणजे त्यामुळे आपले छोले छान नरमसूत शिजतात. हळद हवी तर टाका, नाही टाकले तरी चालेल, पण मग त्याचा कलर चांगला येतो. कारण शिजताना पूर्ण हळद लागते त्याला ना, त्यामुळे कलर चांगला येतो. आता हे करायचं आपल्याला गोड पाणी. हे आहे मी चिंच भिजत घातलेली, एक 10-15 मिनटं घातलेली. कारण जरा जुनी चिंच आहे ना माझी, त्यामुळे लगेच हे होते. जर नवीन चिंच असेल तर थोडं जास्त वेळ भिजत घाला. तुम्हाला आतमध्ये चिंच लागून चालत असेल ना, तर डायरेक्ट चिंच भिजत टाकून अगदी उकळून घेतलं पाणी तरी चालेल आणि त्यात गूळ घालायचा. आता जेवढं आपलं चिंचेचं पाणी आहे, आपल्याला जेवढी बनवायची आहे गोड चटणी तेवढं घ्यायचं आणि उकळत ठेवायचं. आता आपलं हे इथे गोड पाणी तयार होतं आहे. गोड पाणी झालं. आता आपण तिखटसाठी घ्यायचे. मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली, थोडासा पुदिना घेतला. पुदिना आणखीन घेतला त्याच्यात तरी चालेल तुम्ही असं. आणि मग बारीक करताना त्याच्यामध्ये आलं तुम्हाला हवं आहे एखादं छोटंसं लसूण घ्यायचं. नाही घेतलं तरी हरकत नाही, पण थोडी टेस्ट येते. आता आपण ह्याच्यात हे काळं मीठ टाकायचं. चटणीला चव येते चांगली, तिखट चटणीला. साधं मीठ टाकायचं, काळं मीठ टाकायचं आणि किंचितशी साखर घालायची. त्याने चटणीचा कलर बदलणार नाही, हिरवा गडद रंग राहील, म्हणून थोडी साखर घालायची. अशी ही आपली तिखट चटणी झाली. गोड चटणी बघितली, तिखट चटणी. हवं तर लिंबू पिळा. तुमची जर गोड चटणी तुम्ही जास्त वापरत असाल तर आपण त्याच्यात चिंच घातलेली आहे. नसेल तर थोडं लिंबू पिळा. आता आपले हे चणे बघा उकडून झाले, छान नरमसूत झालेले आहेत. यांना आपल्याला शिजत ठेवायचं आहे. अजून आपल्याला हे एकदम असे रगड्यासारखे असे मिक्स करायचे आहेत. हे आपलं पॅटीसचे बटाटे उकडून झालेले आहेत, सोलून झालेले आहेत. यात आपण थोडं काळी मिरी पावडर घ्यायची, चाट मसाला घ्यायचा, म्हणजे पॅटीसनं आपल्या थोडी चव आली पाहिजे. थोडं काळी मिरी पावडर घेतली आणि ह्या आपलं काळं मीठ घ्यायचं, त्याने ही चव येते चांगली. काळं मीठ घेतलं. आता हे सगळं आपण मिक्स करायचं. त्यात थोडी आपण हिरवी चटणी, तिखटपणा यायला अगदी 1 चमचा. किती तिखट आहे त्याच्यावरती तुम्ही घ्या, कमी जास्त. अगदीच पॅटीस पण असे अगदी तिखट बिखट असे नको व्हायला. सगळं मिक्स करून घेऊया आपण. काळं मीठ वगैरे घेतलेलं त्याने जरा कशी चव येते ना.
काही चणे असे दाबून घ्या, अर्धे चणे दाबून घ्या, म्हणजे चमच्याने दाबले तरी चालतील आणि चांगले आधी शिजू द्या. त्यात एखादा बटाटा कुस्करून घाला, म्हणजे आणखीन मिळून येतील. काही शिजलेल्यांच्या साली येतात ना वरती, त्या काढून टाकल्या आणि त्याच्यात थोडा बटाटा घालायचा, त्याने आणखीन ते असं रगड्यासारखं आपल्याला झालं पाहिजे. पॅटीस तर आहेच आपला. हे अजून खूप शिजायला हवं असं मिळून आल्यासारखं. आपण इकडे सगळं आपलं पॅटीसचं सगळं साहित्य केलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम घ्या किंवा एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर घ्या किंवा मी ना पोहे बारीक करून घेतले. मला कुठल्याही बायडिंगला ना पोहे बरे वाटतात, पौष्टिक पण आणि म्हणजे आपल्या घरची असं वस्तू. ते कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड क्रम तेवढंसं काय मी हे करत नाही. शक्यतो कुठेही बायडिंगला तुम्ही पोहे वापरत जा. घरात असतातही पटकन मिक्सीला लावायची, त्याची पावडर करायची आणि घ्यायचे. असं बघा, आता हे आपलं पॅटीस ना असं बघा गोल करून जरा असं गुळगुळीत व्हायला आलं तर होतोय पॅटीस. पण हे बघा, हे असं खडबडीतच असेल ना तर थोडंसं पुन्हा कॉर्नफ्लॉवर किंवा तुमचं आपलं काय ते पोह्यांची पावडर घ्या. असं आपलं छान झालेलं आहे. आता याचे हवे त्या आकाराचे, हवे त्या साईजचे तुम्ही पॅटीस बनवून घ्या. इकडे आपला छोले होतच आहेत, म्हणजे इकडे आपण पॅटीस, कारण पॅटीसला पण थोडा वेळ लागतो, ते अगदी कमी गॅसवरती छान असे होत राहिले पाहिजेत. इकडे पण लक्ष द्यायचं आपलं होतं आहे. याच्यातही आपल्याला थोडं काही टाकायचं आहे, कारण गोड चटणी, तिखट चटणी आपण वरून घेणारच आहोत सगळ्या त्या ह्याच्यावरती. आता आपण 2 चमचे तिखट म्हणजे हिरवी चटणी घालायची. तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्या पद्धतीने घ्या, कारण आपण वरून हिरवी चटणी पुन्हा घेणार आहोत, वरून गोड चटणी. दही थोडं फेटून ठेवलं आहे, त्याच्यामध्ये असं चाट मसाला घाला, नाहीतर आपलं जिरं भाजलेलं ते बारीक केलेलं असं वरून घाला दह्यावरती, तेही छान टेस्ट होते. आपल्या इकडे छोल्यांमध्ये थोडं मीठ घातलं. तुम्हाला थोडंसं तिखट हवं आहे तर तिखट घाला, पण आपण चटणी घातली ती खूप पुरेशी आहे. आता तेल घालायचं. जरा माझं उथळ फ्राय पॅन आहे, तुम्हाला हवा आहे तसा फ्राय पॅन असेल तर अतिउत्तम. पण यांना काय जास्त तेल लागत नाही, थोडं तेल त्यांच्यावरती सोडून आपण ते पॅटीस हळूहळू, जास्त गॅस फास्ट ठेवायचा नाही, कमीवरतीच ठेवायचं. आधी तवा आपला तापून घ्यायचा, तेल तापून घ्यायचं, त्याच्यावरती हे पॅटीस एकदा टाकले की ते कमीवरती ठेवून अलटत पलटत राहायचे. ते थोडे छान असे कडक असे होतात, मग आपण ते आपल्या ह्याच्यात टाकायचे. आता मी हे असं हार्टसारखा आकार केला, तसं करा, कुठल्याही आकाराचे करा. तुमच्याकडे साचा असेल तर त्यात टाकून तसा आकार द्या. अशा आपले सगळे पॅटीस आपण त्याच्यावरती तयार करूया, जितके राहतील तेवढे ठेवूया. कसं आहे, ही डिश मी आता सकाळी नाश्त्याला केली आहे, म्हणजे आता एक उठायला लागले की मग ते पॅटीस कमी पडणार. पण एवढं असं छोल्यांचं घेतलं आणि 2-3 पॅटीस घेतले ना तर भरपूर होऊन जातं. सकाळचा नाश्ता खूप होऊन जातो, कारण दही असतं, काकडी कापून घ्या, कांदा कापून घ्या, हे सगळं त्याच्यासोबत घ्या, खूप छान लागतं, मस्त लागतं. करून बघा एकदा. ह्या डिश पूर्णपणे माझ्या स्वतःच्या आहेत, त्यामुळे त्याच्यात थोडासा तुम्हाला फरक मिळणारच. पण माझ्या डिश खूप, तुम्ही एकदा करून टेस्ट करून बघा, एखादी तरी डिश. काही स्किप करत नाही, जसं आहे तसं दाखवते.
असे आपले एक तर आता खूप गरमी वाढलेली आहे, खूप म्हणजे खूप. त्यामुळे किचनकडे येणं खूप कठीण होतं आहे अहो. आता असे पॅटीस ठेवायचे, त्याच्यावरती आपण बनवलेलं छोल्यांचं टाकायचं. अगदी छान असं खूप मस्त होतं अहो, बघा तुम्ही. त्यानंतर त्याच्यावरती आपण छानपैकी अशी गोड चटणी टाकायची. खूप तोंडाला पाणी सुटून तुम्हाला सांगते, हे सगळं तयार करून फोटो काढेपर्यंत म्हणजे मुलांना असं वाटते आता आटप लवकर झालंय ते आम्हाला दे, असं. म्हणजे वरून तिखट चटणी टाकायची. छान दही घाला वरून. तुम्हाला नाही आवडलं वरून दही घालायला, पण खरंच छान लागतं, तुम्ही साईडला घ्या. कांदा घ्या, काकडी घ्या, हे सगळं खरंच खूप छान लागतं अहो. बघा, सकाळीचा नाश्ता हा भारी पण, पौष्टिक पण आणि भरपूर पण. थोडेसे वरून अनारचे दाणे घाला. असं मस्त आपला छोले पॅटीस तयार. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्यामुळे तुम्हाला माझी आलेली व्हिडिओ कळत जाईल. करून बघा, सबस्क्राईब. आता आपण पॅटीस आणि छोले बघितले, एकदम छान टेस्टी होतात. करून बघा नक्कीच तुम्ही. आणि शिवाय आता मी नेहमी तुम्हाला लग्नाच्या किंवा कुठेही वारशावीच्या कुठेही जाण्याच्या तुम्हाला व्हिडिओ दाखवते. त्या आवडतात की तुम्हाला माझ्या डिश आवडतात, त्या कमेंटमध्ये सांगा. त्याशिवाय मला काय कळणार की कसं. बघायला गेलं तर माझं तुम्हाला मी बघते, डिश पण बघता तुम्ही, आणि सगळे अगदी सण करते साजरे, किंवा अगदी कुठे बारसं म्हणा किंवा काय असं लग्न कुळं हळद सगळे दाखवते मी तुम्हाला. ते आवडतं. एकदा कमेंटमध्ये करा, म्हणजे मलाही कळेल तुम्हाला नेमकं काय दाखवायचं आहे ते. ठीक आहे. बाकी आपली डिश बघितलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालीच तर एखादी कमेंट करा.